नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. कारण आता अद्वैत आणि सरोजने सांगितलेलं आहे की कलाने डिझाईन काढायच्या नाही. त्यामुळं इकडे कलाला टेन्शन आलेलं असतं, पण कलाने पण स्पष्टपणे सांगून टाकलेलं असतं की मी डिझाईन काढणार, मला डिझाईन काढण्यापासून कोणीही अडवू शकत नाही, कारण ती माझी कला आहे आणि ती मी जोपासणारच. आता इकडे आबांनी कलाचा हा ठामपणा पाहिलेला असतो, कलाचं हे बोलणं आबांना पटलेलं असतं. त्यामुळं आबा म्हणतात की या मुलीच्या अंगात जी कला आहे आणि शेवटी देवाची जी इच्छा आहे ते सगळं होणार आहे. काहीही झालं तरी आता या बाबतीत मलाच काहीतरी करावं लागणार आहे, कारण कलाने डिझाईन काढायच्या नाहीत, कलाने हे करायचं नाही, हे सांगणारे हे दोघं कोण आहेत असा प्रश्न आबांनाही पडतो. त्यामुळं आबा म्हणतात की सरोज आणि अद्वैतनं जरी निर्णय घेतलेला असला तरी मीही निर्णय घेऊ शकतो, आणि त्यामुळं आबा कलाला चीफ डिझायनर म्हणून चांदेकर ज्वेलर्समध्ये निवड करणार आहेत. आणि जेव्हा हे सर्व आबा सर्वांच्या समोर मांडणार आहेत आणि त्याचबरोबर जेव्हा स्वामीनाथन घरी येणार आहेत तेव्हा कला जो निर्णय घेणार आहे त्यामुळं सगळ्यांना धक्का बसणार आहे आणि अद्वैत तर कायमस्वरूपी कलाचा ऋणी राहणार आहे. हे कसं शक्य होतं हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता अद्वैत स्वतः डिझाईन काढत बसलेला असतो, कारण अद्वैतला स्वामीनाथन यांचा कॉल आलेला असतो आणि अद्वैतला स्वामीनाथन यांनी सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी आता मला वाटतंय की पुढच्या मीटिंगसाठी मी घरी यावं, आणि मी तुमच्या घरी येत आहे आणि आपण घरी आल्यानंतर एकत्रच त्या डिझाईन फायनल करूया आणि त्यानंतर पुढचा डिसिजन घेऊया, असं स्वामीनाथन यांनी सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे कलाला धक्का बसतो आणि अद्वैतलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. अद्वैत म्हणतो की मी काढू शकतो ना डिझाईन, मी काढतो सगळ्या डिझाईन, मला जमतात डिझाईन काढायला, असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि मीही काढू शकतो डिझाईन असं म्हणत अद्वैत त्या डिझाईन काढण्यासाठी सज्ज झालेला असतो आणि अद्वैत डिझाईन काढत असतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की कला हे सर्व पाहते तेव्हा तिलाही धक्का बसतो. कला म्हणते की काय आहे हे. अद्वैत म्हणतो मी काढू शकतो डिझाईन, मला डिझाईन काढता येतात, एवढंच अद्वैतचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं कला पाहत असते अद्वैतला काही नीट डिझाईन काढता येत नसतात. अद्वैत कसंही काही करत असतो. आता स्वामीनाथन तर घरी येणार असतात, या गोष्टीचं टेन्शन अद्वैतलाही आलेलं असतं. आता करायचं काय हा खूप मोठा प्रश्न असतो. आणि त्याचवेळी कलाकडे डिझाईन तयार असतात, कलाकडे ज्या डिझाईन तयार असतात त्यामुळं कला त्या डिझाईन आता नक्की स्वामीनाथन यांना देणार का. तर इकडे आबांकडे जेव्हा कला जाते तेव्हा आबा म्हणतात की कसं आहे माहिती आहे का, आत्ता मी तुझे आजोबा म्हणून काहीच मदत करू शकत नाही. एक प्रॉब्लेम आहे, तुझ्या लक्षात येतो आहे का, कारण अद्वैत आणि तुमच्या दोघांचं नवरा बायकोचं नातं आहे. अद्वैतनं हे सगळं केलेलं आहे कारण तू त्याला सांगितलं नाही. या गोष्टीचा खूप मोठा धक्का अद्वैतला बसलेला आहे. त्यामुळंच तर अद्वैतने असा निर्णय घेतलेला आहे. तुझ्या लक्षात येतं आहे का, तू अद्वैतशी बोलायला हवं होतं. तेव्हा कला म्हणते पण अद्वैत कधी समजूनच घेत नाही ना. त्याचबरोबर अद्वैतची बाजू आबांसमोर कलाने तर मांडलेली असते, पण इकडे कलासाठी आता खूप मोठं वादळ असतं किंवा तिच्यावरती खूप मोठासा पेच प्रसंग निर्माण होणार असतो की कलाने नक्की कसा निर्णय घ्यायचा. ही परिस्थिती आता कलाच्या समोर येऊन उभी राहणार असते. तर इकडे घरी सगळेजण बसलेले असतात आणि रोहिणी मुद्दामूनच विषय काढते. रोहिणी म्हणते की सरोज वहिनी कसं आहे माहिती आहे का, आता चूक तुझ्या सुनेकडनं घडलेली आहे तर तू तिला काही बोलणार नाही, पण जेव्हा माझ्याकडून राहुलकडून चूक घडते तेव्हा प्रत्येक वेळेस आम्हाला तू ऐकवत असतेस, पण आत्ता तू काहीच करत नाही आहे. आत्ता चूक तुझ्या सुनेकडून घडली ना, तर शिक्षा तिला पण झालीच पाहिजे. तेव्हा अद्वैत आणि सरोज दोघंही म्हणतात की हो आम्ही तिला शिक्षा दिलेली आहे, तिने डिझाईन काढायच्या नाहीत म्हणून. मग तेवढ्यावर रोहिणी थांबत नाही. रोहिणी म्हणते तुम्ही तिला शिक्षा दिलेली आहे, पण तिने ऐकली का तुमची शिक्षा, तिने तुम्हाला सांगितलं ना ती डिझाईन काढणार आहे. तर
हे जेव्हा ती सर्वांच्या समोर बोलते तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो. तर सगळेजण म्हणू लागतात, हो बरोबर आहे. आबा म्हणतात की रोहिणी बस कर, तो विषय संपलेला आहे. आत्ता पुन्हा जेवायला बसल्यानंतर तो विषय काढायची काही गरज नव्हती. तू फक्त ना प्रत्येक वेळेस आगीत तेल ओतायचं काम करते. या घराचं भलं काय आहे, या घराच्या फायद्याचा विचार तू कधी केलेलाच नाही. तू प्रत्येक वेळेस स्वतःचा फायदा कशात आहे एवढं बघितलेलं आहे. आबा हे स्पष्टपणे सांगत असतात आणि आबा बोलूनही दाखवत असतात. तेव्हा मात्र इकडे कलाला धक्का बसतो. कला म्हणते की आबा नक्की काय म्हणत आहेत. तेव्हा रोहिणीला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. रोहिणी म्हणत असते की आबा प्रत्येक वेळेस तुम्ही माझा अपमानच करत असता. तुम्हाला कधी मला मान द्यावं असं वाटलंच नाही आणि तुम्ही मान दिलेला नाही. त्यामुळं या घरातलंही दुसरं कोणी मला कधीच मान देत नाही. असं जेव्हा रोहिणी बोलते तेव्हा अद्वैत म्हणतो की आत्या मी तिला शिक्षा दिलेली आहे आणि आईनंही तिला शिक्षा दिलेली आहे. त्यामुळं आता आणखी काय करायचं आहे असं तुला वाटतं. तेव्हा मात्र इकडे रोहिणी म्हणते की तुम्ही तिला अशी शिक्षा दिलेली आहे, तिने तुमची शिक्षा कुठं ऐकली आहे. तिने तर स्वतःच ठरवलेलं आहे. आबा ओरडतात आणि रोहिणीला म्हणतात बस झाली तुझी नाटकं, बंद कर. आता यापुढे एक शब्दही तू बोलायचा नाही असं आबा स्पष्टपणे रोहिणीला सांगतात. आणि त्यानंतर इकडे अद्वैत म्हणतो की आबा इकडे स्वामीनाथन यांचा कॉल आलेला होता आणि ते डिझाईन आणि पुढचं डील करण्यासाठी घरीच येणार आहेत. आबा म्हणतात असं आहे का अद्वैत, मग काय निर्णय घेतलेला आहे तू. तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा डिझाईन तर तयार आहेत आपल्याकडे, बघूया आता पुढे काय करायचं आहे ते. असं जेव्हा अद्वैत आबांना सांगतो तेव्हा आबा म्हणतात हो बरोबर आहे अद्वैत, तू निर्णय घेतलेला आहे सगळं पटतंय मला, पण नक्की काय करायचं ठरवलेलं आहेस असं आबा अद्वैतला विचारतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की त्या डिझाईन आहेत त्या मी दाखवेल त्यांना. तेव्हा आबा म्हणतात पण स्वामीनाथन ऐकतील का, त्यांना तर आता कलाच्या हातच्या डिझाईनची सवय झालेली आहे. मार्केटमध्ये पण त्याच डिझाईनला मागणी आहे. मग स्वामीनाथन आपलं काय ऐकतील. तेव्हा अद्वैत म्हणतो की आपण प्रयत्न करूया, बघूया नवीन डिझायनर हायर होईपर्यंत त्यांना होल्ड करून ठेवूया. आबा म्हणतात की बघ तुला काय वाटतंय ते, जर तुला ते योग्य वाटत असेल तर ते करता येईल असं आबा सांगतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, पण इकडे आबांनीच खूप मोठी शाळा केलेली असते. ती म्हणजे आबांनीच इकडे स्वामीनाथन यांना फोन करून सांगितलेलं असतं की एखाद्या कलाकाराला जर त्याच्या कलागुणांना वाव मिळत नसेल, त्याचा अपमान केला जात असेल, त्याच्या कलेवरती बंधनं येत असतील तर आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळं तुम्ही घरी या आणि तरच आमच्या सुनबाईच्या कलेला वाव मिळणार आहे असं आबांनी सांगितलेलं असतं. त्यामुळं तर स्वामीनाथन हे चांदेकरांच्या घरी येणार असतात. इकडे कला हे सर्व पाहत असते. कला म्हणत असते की आता हा आगाऊ नक्की काय करणार आहे, हा प्रश्न कलालाही पडलेला असतो. पण कला शांतच राहते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळेजण असतात आणि मग संध्याकाळी स्वामीनाथन हे घरी येणार असतात. आणि स्वामीनाथन जेव्हा घरी येतात तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो. कलाने स्वामीनाथन यांच्यासाठी खास जेवणाचा बेत केलेला असतो, कारण मागच्या वेळेस कलाने जे जेवण बनवलेलं असतं ते जेवण स्वामीनाथन यांना खूपच आवडलेलं असतं. म्हणून कलाने यावेळेसही त्यांच्यासाठी खास आवर्जून त्यांच्या आवडीचा बेत केलेला असतो, अगदी पुरणपोळीचा. आणि स्वामीनाथन यांना ते आवडेल याची खात्री कलाला असते. म्हणूनच तर कलाने हा सगळा बेत आखलेला असतो, कारण स्वामीनाथन हे खुश झाले पाहिजेत, ते आपले पाहुणे आहेत असं आबांचंही म्हणणं असतं. आणि त्याचमुळं कलाने हा सगळा जेवणाचा घाट घातलेला असतो. त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की आता स्वामीनाथन येतात. आल्या आल्या त्यांना कला खूप छान असं कोकमचं सरबत प्यायला देते आणि ते पिल्यानंतर स्वामीनाथन खुश होतात. त्यानंतर ते म्हणतात की खरंच या सरबताला माझ्या आईच्या हातची चव आहे, खरंच इतकं सुंदर सरबत माझी आईच बनवायची. जेव्हा कलाला हे स्वामीनाथन सांगतात तेव्हा आबांनाही खूप छान वाटतं, आबाही खुश होतात. आबाही म्हणतात की खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि खरंच माझी सुनबाई म्हणजे अन्नपूर्णा आहे, अद्वैतची बायको खरंच खूप कलागुणसंपन्न आहे. तेव्हा आबा म्हणतात की स्वामीनाथन मला तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. आत्तापर्यंत ज्या डिझाईन तुम्ही अप्रूव्ह करत होता त्या डिझाईन ह्या कलाने बनवलेल्या आहेत, आमची कला सर्व गुणसंपन्न आहे असं म्हणत आबा कलाचं कौतुक करू लागतात. तेव्हा स्वामी म्हणतात की काय सांगताय तुम्ही, पण आतापर्यंत ही गोष्ट मला कशी कळली नाही. तेव्हा आबा म्हणतात अहो ती गोष्ट आम्हालाच आत्ता कळलेली आहे, कलाकडे इतके गुण आहेत, ती मूर्त्या घडवते, या सगळ्या गोष्टी मला माहिती होत्या, पण ती ज्वेलरी डिझाईन करते ही गोष्ट मला माहीत नव्हती असं आबा बोलत असतात. तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की अद्वैतशी माझं डील होणारच आहे, त्यामुळं कला तुमच्या सुनबाईने म्हणजे कला
कला चांदेकरांनी ज्या बनवलेल्या डिझाईन आहेत त्याचं मार्केटमध्ये व्हॅल्युएशन वाढत आहे, त्याला मागणीही खूप आहे, त्यामुळं आपल्याला याबाबतीत विचार करायलाच लागणार आहे असं स्वामीनाथन आबांना सांगतात. आबाही खुश होतात. त्यानंतर आता कलाच्या डिझाईन तर अद्वैतनं घेतलेल्या नसतात, पण ऑलरेडी आबांनी कलाच्या डिझाईन कलाकडून मागून घेतलेले असतात. काहीही झालं तरी आबांना हे डील आतातून जाऊ द्यायचं नसतं, त्यासाठीच आबांनी हे सगळं केलेलं असतं. मग अद्वैत येतो, त्याचबरोबर सरोज येते आणि सर्वजण बोलत असतात. आणि आता स्वामीनाथन यांना अद्वैत सांगतो की मला काही दिवसांचा कालावधी द्या मला त्या डिझाईन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तेव्हा आज स्वामीनाथन म्हणतात मला डिझाईन मिळालेले आहेत आणि आपलं हे पुढचं डीलही फायनल झालेलं आहे. आता हे 150 कोटींचं डील आहे असं स्वामीनाथन सांगतात. तेव्हा अद्वैत म्हणतो काय सांगताय तुम्ही, पण मी डिझाईन दिलंच नाही आहे तुम्हाला. तेव्हा आबा म्हणतात की त्या डिझाईन मी दिलेले आहेत अद्वैत. कसं आहे माहिती आहे का, चांदेकर ज्वेलर्समध्ये चीफ डिझायनर म्हणून कला चांदेकर यांची निवड झालेली आहे आणि आता ॲप्रुव्हलसाठी त्या डिझाईन तुझ्याकडे पाठवायची गरजच नाही आहे. चीफ डिझायनर जे स्वतः आहे त्यांनीच त्या डिझाईन ॲप्रूव्ह केल्या जातात आणि त्या पाठवल्या जातात. त्यामुळं तुझ्या ॲप्रुव्हलची गरज पडणारच नाही. आणि कलाने स्वतः त्या डिझाईन केलेल्या आहेत आणि त्या डिझाईन ह्या स्वामीनाथन यांना पोचलेल्या आहेत आणि आपल्या कंपनीला आता पुढचं 150 कोटी रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे. ही गोष्ट जेव्हा अद्वैत ऐकतो, सरोज ऐकते, तेव्हा त्यांना सगळ्यांना धक्का बसतो. पण आता स्वामीनाथन स्वतः कलाच्या हातात बुके देतात आणि तिचं स्वागत करतात, तिचं वेलकम करतात. कारण स्वामीनाथन हेही खुश झालेले असतात, कारण ही डिझायनर आता कधीच सोडून जाणार नाही ही गोष्ट स्वामीनाथन यांनाही कळलेली असते. आणि स्वामीनाथन म्हणू लागतात की खरंच खूप भारी गोष्ट आहे, आता ह्या डिझाईन तर मार्केटमध्ये आपल्याला लागणारच आहेत असं स्वामीनाथन यांचं म्हणणं असतं. त्यावेळेस आबा म्हणतात की हो बरोबर आहे तुमचं. आणि आबांनी त्या डिझाईन ॲप्रूव्ह करून आता स्वामीनाथन यांना दिलेले असतात आणि त्यानंतर स्वामीनाथन ते डील फायनल करतात आणि तिथून निघून जातात. तर इकडे आबा आणि सरोज आणि अद्वैत बसलेले असतात. आबा म्हणतात, अद्वैत म्हणतो की आबा मला तुमचा हा निर्णय काही पटलेला नाही. तेव्हा आबा म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव, झालं गेलं ते गंगेला मिळालं. कसं आहे, तिला तुला सांगायचं होतं, पण तुमच्या दोघांमध्ये नात्यामध्ये तेवढी ट्रान्सपरन्सी नाही, तेवढा विश्वास नाही, म्हणून तिने तुला सांगू शकलेली नाही. परंतु आता किती ताणायचं आहे, आपण सगळेजण तिला बोललेलो आहोत ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा अद्वैत, तिच्यामुळं आपल्या कंपनीला, आपल्या बिझनेसला फायदा झालेला आहे. थोडासा बिझनेस माइंडने विचार कर ना, का तुला तोटा झाला आहे. तिने जर डिझाईन दिलेले आहे त्यामुळं कंपनीचं किती करोडो रुपयांचं नुकसान झालं आहे ते सांग. आणि त्याहीपेक्षा मला आणखी एक गोष्ट तुला विचारायची आहे, ती म्हणजे त्या मला गोष्टीचं रिझन दे की कलाने आत्तापर्यंत तुझ्याकडून किती पैसे घेतलेले आहेत. कारण तुम्ही तिच्यावरती आरोप करताय की तिने तुम्हाला फसवलं आहे, लुबाडलं आहे, पैशासाठी हे सर्व केलं आहे. अद्वैत म्हणतो नाही आबा, तिने 1 रुपयाही घेतलेला नाही. आणि आता ऐनवेळी कलाने डिझाईन दिलेले असतात, त्यामुळं आबांनी हे डील मिळवलेलं तर असतं, परंतु अद्वैतला पण जाणीव करून दिलेली असते की अद्वैत तू चुकतोयस, तुला लक्षात घेतलं पाहिजे की कलामुळे कोणताही तोटा झालेला नाही. तर मग तिला शिक्षा का द्यायची, हा प्रश्न आबा अद्वैतला विचारत असतात. अद्वैतला म्हणत असतात बोल ना अद्वैत, किती कोटी रुपयांचं तुझं नुकसान झालं आहे. अद्वैत म्हणतो नाही आबा, 1 रुपयांचंही नुकसान झालेलं नाही. मग आबा म्हणतात की तू कलावरती वाटेल ते आरोप का करत आहे. मला आता असं वाटतंय की तू मनापासून कलाची माफी मागितली पाहिजे. कलाला तिने तुला माफ केलं तरच तू पुढे विचार केला पाहिजे, कारण कलामुळे तुझा फायदाच झालेला आहे. त्याचबरोबर तुला ह्या डिझाईन मिळालेल्या आहेत, करोडो रुपयांचं ते फायदा झालेला आहे, नुकसान वाचलेलं आहे. मग एवढं सगळं झालेलं असताना तू कलालाच का दोष देतोस अद्वैत. आता बघ विचार कर, मला असं वाटतंय की मी कलाची निवड चीफ डिझायनर म्हणून केलेली आहे आणि तूही आता कलाला माफ करावं. अद्वैतलाही मनापासून वाटू लागतं की कुठेतरी आपणही चुकतोय, कारण या खरेमुळं आपला तोटा तर झालेला नाही. आणि ही गोष्ट आता अद्वैत सरोजला समजून सांगतो. सरोजला म्हणतो की आई बिझनेस माइंडने विचार कर, आपला कोणताही तोटा झालेला नसेल तर काय हरकत आहे. सरोज थोडीशी रागातच असते, पण ती शांत होते. तिलाही कुठेतरी मनातून पटतं की ठीक आहे. तर आता आबांनी कलाची निवड केलेली आहे. चांदेकरांना स्वामीनाथन यांचं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे जे डील आहे तेही मिळत राहणार आहे आणि कलाला तिचा मान आबांनी नकळतपणे मिळवून दिलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.